मुंबई ठाण्यात सत्ता स्थापनेसाठी तटस्थ राहणाऱ्या भाजपला नाशिकमध्ये शिवसेनेनं तटस्थ राहून परतफेड केल्याचं पाहायला मिळालंय। नाशिकमध्ये महापौर उपमहापौर पदासाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं अर्ज दाखल केलेत। मात्र शिवसेना आणि मनसेनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे महापौर पदासाठी शिवसेना भाजपमध्ये सेटिंग तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पुढच्या आठवड्यात महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती। दरम्यान भाजपच्या वतीनं या ठिकाणी रंजना भानसी यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी प्रथमेश गीते यांनी अर्ज भरला। पारदर्शकतेने काम व्हावं यासाठी शिवसेनेचे 25 शिलेदार काम करतील, 35 शिलेदार काम करतील आणि संपूर्ण विरोधकांची एक चांगली मोठ आम्ही बांधू। मला वाटतं की या शहराच्या विकासासाठी निश्चितपणे आम्ही बरोबर असू, परंतु या शहराच्या हिताच्या बाबतीत जर काही कुठे कॉम्प्रोमाइज झालं तर शिवसेना स्टाईल शिवसेना रस्त्यावर सुद्धा याला मागं पुढे पाहणार नाही। शिवसेना उमेदवार उभा करणार नाही आणि शिवसेना जर मतदान झालं तर तटस्थ राहील।